नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो, फायनली ती गोष्ट आता घडणार आहे। ऐश्वर्याने आतापर्यंत खूप कारस्थानं केली, खूप तिने मोठी मोठी पापं केलीत, पण शेवटीला आता नियतीने तिला तिच्या पापांची शिक्षा देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे इथे आता जानकी आणि त्याचबरोबर लता दोघीजणी एकत्र येत इथे ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते। तर ऐश्वर्याच्या पापाचा घडा आता फुटण्याची वेळ आलेली असते। सुमित्रासमोर सारसूतपणाचा आव करणारी ऐश्वर्या आता खऱ्या अर्थाने तिचा खरा चेहरा काय आहे हे जानकी आणि लता या दोघींनी मिळून सुमित्राच्या समोर पुन्हा एकदा आणून दिलेलं असतं। तर इथे सुमित्रा हलक्या कानाची आणि आंधळ्या डोळ्यांची आहे। तिच्यासमोर काय गोष्टी घडतायत ही साधी गोष्ट तिला कळत नाही, पण इथे आता पुरावे सादर करत जानकीने पुन्हा एकदा स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि ऐश्वर्या कारस्थानी आहे ही गोष्ट तिने सगळ्यांसमोर आता सिद्ध केलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे कशा पद्धतीने लता आणि जानकी एकत्र येतात ते आपण बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या लताबरोबर खोटं बोललेली असते की ऐश्वर्या लताची मुलगी आहे, पण तिला आता कावेरीकडून हे सत्य कळलेलं असतं की ऐश्वर्या ही कावेरी आणि सयाजी विखे पाटील यांची मुलगी आहे, जानकी ही कावेरीची मुलगी नाही आहे। त्यामुळे इथे आता लताची ऐश्वर्याने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी खूप मोठी फसवणूक केलेली असते आणि त्यामुळे इथे आता लताला ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो। तेव्हा लताने ऐश्वर्याकडून आपल्या अपमानाचा बदला घेत इथे जानकीला पार्वती नसल्याचं सत्य सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे लता आता नागिन होऊन ऐश्वर्याला चांगली असते, तिच्याकडून आपल्या अपमानाचा वचपा तर घेतेच, पण त्याचबरोबर लताची आपल्या खऱ्या मुलीबरोबर जानकीबरोबर भेटसुद्धा झालेली असते। तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने इथे आता लताची जानकीबरोबर भेट होते, जानकीच आपली मुलगी असल्याचं सत्य लताला कसं काय कळतं आणि इथे कशा पद्धतीने आणि कुठल्या कारणाने इथे लताने ऐश्वर्याकडून आपल्या अपमानाचा बदला घेतलेला असतो, आपण या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने आता DNA रिपोर्ट बदललेले असतात, म्हणजे सॅम्पल तरी बदललेले असतात आणि त्यामुळे जानकी त्या माणसाचा शोध घेत असते जो CCTV फुटेजमध्ये ज्याच्या हातामध्ये तिला ते एन्व्हलप दिसतं ज्याच्यामध्ये ते सॅम्पल असतात। तेव्हा जानकी त्या माणसाचा शोध घेत असते। त्याच वेळेला इथे कावेरी आणि लता दोघीजणी मंदिरामध्ये आलेल्या असतात आणि दोघींची भेट झाल्यानंतर इथे आता लता आणि कावेरी दोघीजणी एकमेकींबरोबर बोलत असताना लता विचारते की तुम्ही इथे मंदिरामध्ये? तेव्हा कावेरी म्हणते, काय करणार, माणसाच्या सगळ्या आशा संपल्यानंतर तो देवाजवळच धाव घेतो ना। आता माझा नवरा जेलमध्ये आहे, नानासाहेबांसारख्या देव माणसाला त्यांनी किडनॅप केलं होतं, तेव्हा ते जेलमध्ये आहेत, ते लवकरात लवकर सुटावेत म्हणून मी देवाकडे प्रार्थना करायला आली। तेव्हा लता म्हणते, म्हणजे जानकीच्या वडिलांनी नानासाहेबांना किडनॅप केलं होतं? तेव्हा कावेरी म्हणते, जानकीच्या वडिलांनी नाही, ऐश्वर्याच्या वडिलांनी। अहो, ऐश्वर्या ही माझी मुलगी आहे आणि सयाजी विखे पाटील यांची मुलगी आहे। तेव्हा इथे आता लताला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा इथे लता म्हणत असते, ऐश्वर्या तुमची मुलगी? तेव्हा कावेरी म्हणते, हो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, जानकी माझी मुलगी नाही आहे, ऐश्वर्या माझी मुलगी आहे आणि रणदिवेंची सून आहे। तेव्हा इथे लताच्या गोष्टी लक्षात येतात की इथे ऐश्वर्याने माझ्या भोल्या बाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेतलाय, माझ्या भावनांबरोबर खेळलीस तू, तर इथे आई म्हणालीस ना मला, अगं स्वतःच्या स्वार्थासाठी तू माझ्याबरोबर एवढं मोठं खोटं बोललीस, असं इथे आता लता म्हणत असते। तेव्हा प्रेक्षकांनो, लताला सत्य समजलेलं असतं की ती लताची मुलगी नाही आहे, ऐश्वर्या कावेरी आणि सयाजी विखे पाटील यांची मुलगी आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे लता रागानेच ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि ती म्हणते, काय गाई, काय झालं? तेव्हा इथे लता हसत्याने म्हणते, नाही गं, काही नाही, मला एकटं एकटं वाटत होतं म्हणून तुझ्या रूममध्ये आले। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो का, पण तुझ्या लेकीच्या भरलेल्या या घरामध्ये तुला एकटं का वाटते आई? तेव्हा लता म्हणते, काय माहिती गं, कंटाळा आलाय मला, आता मी विचार करते की माझी मुलगी मला इतक्या वर्षांनी सापडली, मधुभाऊंनी माझ्या मुलीचा चांगला सांभाळ केला
मग आता मधुभाऊंचा आश्रम कुठे आहे हे शोधत शोधत तिथे जावं म्हणते. तुला तर माहितीच असेल ना की मधुभाऊंचा आश्रम कुठे आहे ते. तू मला घेऊन जाशील का तिथे? नाहीतर मला ॲड्रेस दे, मी तिथपर्यंत जाते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो मग मला तर मधुभाऊंच्या आश्रमाचं इथे आता ॲड्रेस माहिती आहे. मी तिथे लहानाची मोठी झाली आहे ना. अगं तिथे नाही का ती शाळा होती, बाजूला तळं होतं, तिथेच कुठेतरी आहे. अगं किती वर्ष झाली आता. आता बऱ्याचशा गोष्टी बदलल्या असतील. आई तुला आता कशाला जायचं आहे तिकडे? तू आता राहा ना माझ्याजवळ, नंतर कधीतरी जा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे लता म्हणते की ऐश्वर्या माझ्याजवळ खोटं बोलू नकोस. मला सगळं कळलं आहे. तू कुणाची मुलगी आहेस ते. मला कावेरीताई भेटल्या होत्या मंदिरामध्ये. त्यांनी मला सांगितलं की तू सयाजी विखे पाटील आणि त्यांची मुलगी आहेस ना. ऐश्वर्या तुझ्या वडिलांनी नानासाहेबांना किडनॅप केलं होतं, बरोबर ना? त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे आता पार्वती म्हणजे लता म्हणत असते, मी तुझं नाटक आता करणार नाही आहे. मी आत्ताच्या आता जाते, सगळ्यांना खरं सांगते आणि इथून निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तू इथून कुठेही जायचं नाही आहे, कारण तुझी खरी मुलगी कुठे आहे ना ते मलाच माहिती आहे. तेव्हा लता म्हणते, कशावरून गं तुला माहिती आहे? आणि माझ्या मुलीचा फोटो मला इथे सापडला आहे, मग ती इथेच कुठेतरी असेल ना. कोण आहे माझी मुलगी? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, आवाज खाली. मला माहिती आहे तुमची मुलगी कुठे आहे, पण आधी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या होऊ दे. एकदा का प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्या की मी तुम्हाला तुमच्या मुलीचा ॲड्रेस देईन, मग तुम्ही जाऊन तुमच्या मुलीला भेटा, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लताला फार वाईट वाटतं. लता म्हणत असते की ऐश्वर्यासारखी मुलगी मला माझी मुलगी वाटत होती. मला तर खरं तर जानकीसारखी मुलगी जर असती ना तर मला किती छान वाटलं असतं. जानकीसारखीच माझी मुलगी असायला हवी. तिने माझी किती काळजी घेतली. या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी मी इथे आले, पण तरीसुद्धा जानकीने अगदी खऱ्या सासूसारखी, खऱ्या आईसारखी माझी काळजी घेतली, असं इकडे आता लताला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो ऋषिकेशने प्रॉपर्टीचे पेपर तयार करण्यासाठी दिलेले असतात. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की प्रॉपर्टीचे पेपर एकदा का तयार होऊन आले आणि सगळ्यांच्या सह्या झाल्या की मग मी तुला तुझ्या मुलीचा ॲड्रेस देणार आहे. सारखं सारखं विचारू नकोस की माझी मुलगी कुठे आहे, माझी मुलगी कुठे आहे, कळलं का तुला? तेव्हा इथे लता म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, तू जर सांगितलं नाहीस ना प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्यानंतर की माझी मुलगी कुठे आहे, तर मी या घरातल्या सर्व लोकांना सांगेन की तू इथे मला भरीस पाडलंस हे नाटक करायला. तू मला जबरदस्ती केलीस इथे थांबायला, नाहीतर मी निघून जाणार होते. ही सगळी गोष्ट मी या सगळ्या लोकांना सांगेन. गप्प बसणार नाही मी, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो इथे लता आता शांत शांत बसलेली असते. तेव्हा जानकीला कळलेलं असतं की काहीतरी नक्की बिनसले आणि तेव्हा इथे जानकी त्याच वेळेला जाऊन टपरीवरून त्या माणसाला पकडते ज्याने इथे सॅम्पल बदललेले असतात आणि त्या माणसाला सगळ्यांच्या समोर घेऊन येते. तो माणूससुद्धा इथे जानकीवरती फिरतो. तो म्हणत असतो की मला जानकीताईंनीच ऐश्वर्याचं नाव घ्यायला सांगितलं आहे की ऐश्वर्याने सॅम्पल बदललेत असं म्हणायचं. मी बरोबर बोललो ना जानकीताई? तेव्हा इथे सुमित्रा जानकीवरती खूप रागवते आणि तिला घरातून बाहेर काढत असते. तेव्हा जानकी म्हणते, नाही आई माफ करा, पण मी आता कुठेही जाणार नाही आहे. जोपर्यंत मी ऐश्वर्याचं आणि या बाईचं कारस्थान तुमच्या समोर आणून देत नाही ना तोपर्यंत या घरातून मी कुठेच जाणार नाही आहे. एकदा का हिचा खरा चेहरा मी तुमच्यासमोर आणला की मी स्वतः हे घर सोडून निघून जाईन, असं इथे आता जानकी म्हणते. तेव्हा इथे सारंगला खूप राग आलेला असतो. तो म्हणतो, वहिनी तू काहीच करू शकणार नाही आहेस, कारण माझ्या बायकोने काही नाही केले. तेव्हा जानकी म्हणते, हो ना, मग ते आता कळेलच. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी आपल्या घराला एकत्र करण्यासाठी झटते, किती जणांची बोलणी ऐकते. एवढं सगळं चांगलं करूनसुद्धा कुणीही तिला धड बोलत नाही आहे. या सगळ्या गोष्टी आता लता बघत असते. तेव्हा लताला जानकीचं फार वाईट वाटतं. जानकी हसत असते, बोलत असते, पण तिच्या मनामध्ये इथे खूप दुःख आहे हे लताला कळतं. तेव्हा लता म्हणत असते की त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून काही पैशांसाठी हस्तखेळतं कुटुंब मी उद्ध्वस्त करायला आले. जी मुलगी ऐश्वर्या स्वतःच्या आईला ओळख देत नाही आहे, जी स्वतःच्या वडिलांची ओळख लपवते आणि मला आई असं म्हणते, ती मुलगी कुणाचीच होऊ शकत नाही. तिला माझ्या मुलीचं सत्य माहिती आहे की नाही ते सुद्धा मला माहीत नाही.
मग आता ती मला म्हणाली की इथे प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्यानंतर ती मला माझ्या मुलीचा ॲड्रेस देईल, पण कशावरून ती ॲड्रेस देईल आणि तिचा स्वार्थ साध्य झाल्यानंतर तिने जर मला या घरातून हाकलून दिलं तर, आणि मला माझ्या मुलीचा ॲड्रेस दिला नाही तर? फोटो तर मला या घरामध्ये सापडला आहे, म्हणजे नक्कीच कुणी ना कुणीतरी माझ्या मुलीला ओळखत असेल. हे ऐश्वर्या तरी इथे आता आली आहे, पण हे सगळेजण तर आधीपासूनच राहत आहेत ना. कुणाला तरी माहिती असेल की माझी मुलगी नक्की कोण आहे ते. ऐश्वर्यावरती विश्वास ठेवायला नको. आत्तापर्यंत तिच्या नादाला लागून खूप पापं केली, पण आता मला जानकीची मदत करायची आहे. मला हे घर उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही आहे. तेव्हा इथे आता लता म्हणते की जानकीची मदत मी करणार, ऐश्वर्याचं कारस्थान मी तिला सांगणार. तेव्हा इथे आता ऐश्वर्या अधूनमधून जानकीला डिवचायचं काम करत असते. तेव्हा जानकी रडत बसलेली असते. लता येत्याने म्हणते की जानकी काय झालं, का रडतेस तू? तेव्हा जानकी म्हणते रडू नाही तर काय करू, बघताय ना ह्या ऐश्वर्याने माझ्या घराची काय अवस्था करून ठेवले ते, आणि त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा आला भरीतभर, त्यामुळे सुमित्राई माझ्यावरती खूप रागवल्यात. तेव्हा इथे लता म्हणत असते, खरं सांगू का जानकी, मी पार्वती नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते मला कधीपासूनच माहिती आहे, मग तुम्ही मला सांगा हे सगळं तुम्ही का करताय, ऐश्वर्याच्या सांगण्यावरून? तेव्हा पार्वती म्हणते हो, ऐश्वर्या मला इथे घेऊन आली आणि तिनेच हे सगळे पुरावे वगैरे मॅनेज केलेत. तेव्हा इथे लता म्हणते पण आता मला हे घर उद्ध्वस्त करायचं नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते तुम्ही माझी खरंच मदत कराल का? मला माझं कुटुंब तुटू द्यायचं नाही आहे हो. हे कुटुंब माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे. आत्तापर्यंत मी अनाथ होते, पण जेव्हापासून लग्न करून या घरात आले ना, तेव्हापासून मला आईवडील काय असतात, बहीण भाऊ काय असतात हे कळलं. तेव्हा पार्वतीला सत्य कळतं. पार्वती म्हणते म्हणजे तू आश्रमामध्ये होतीस, तुला आईवडील नाही आहेत? तेव्हा जानकी म्हणते नाही, मी आश्रमामध्ये लहानाची मोठी झाले. वात्सल्य आश्रमात मला मधुभाऊंनी लहानाचं मोठं केलं. ते मला वडिलांसारखेच आहेत. माझी आई लहानपणी मला त्यांच्याकडे सोडून कुठेतरी निघून गेली आणि ती परत कधीच आली नाही. पण जेव्हापासून मी लग्न करून या घरात आले, तेव्हापासून या घरामध्ये मला माझी माणसं मिळाली, मला आईवडील मिळाले. तेव्हा इथे लता म्हणते की जानकी अगं मी तुझी आई आहे, लता कारखानीस. तेव्हा प्रेक्षकांनो जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे लता आपल्या मुलीची समजूत काढते. ती म्हणते की ऐश्वर्या मला म्हणाली की ती माझी मुलगी आहे म्हणून, आणि म्हणून मी ती जसं म्हणत होती तसं मी वागत होते. तिने मला तुझा लहानपणीचा फोटो दाखवला. तेव्हा जानकी म्हणते तो फोटो माझा हरवला होता, तो ऐश्वर्याने चोरला असेल, पण तो फोटो माझा आहे. मधुभाऊंनी दिलेली माझ्या आईची शेवटची भेट होती ती माझ्याकडे. तो फोटो हरवला होता तर माझ्या आईचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरून गेला की काय, असं मला वाटत होतं. तेव्हा इथे आता लता म्हणते जानकी घाबरू नकोस तू, तुझी आई तुझ्याबरोबर आहे. हे बघ हे सगळं मला ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं. मी इथून निघून जाणार होते, पण ती मला परत घेऊन आली. पोलिसांची धमकी दिली तिने मला आणि इथे अडकवून ठेवलं. तेव्हा जानकी म्हणते आई मग आता तू तुझ्या मुलीला मदत कर हे घर वाचवण्यासाठी. तेव्हा इथे आता लता म्हणत असते की पार्वतीची खरी डायरी माझ्याकडे आहे, ती डायरी मी तुला द्यायला तयार आहे, आणि हे ऐश्वर्याचं खरं कारस्थान सगळ्यांसमोर सांगायला सुद्धा मी तयार आहे. तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे. तोपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर तयार होऊन आलेले असतात, आणि तेव्हा इथे आता जानकी सगळ्यांना एकत्र उभं करते आणि म्हणते की बोला लता कारखानीस, आता जे जे काही खरं आहे ते सगळं सगळ्यांना सांगा. तेव्हा इथे लता म्हणत असते की माझं नाव लता कारखानीस आहे, पार्वती नाही, मी तुमची कुणीच नाही आहे. आणि मला इथे ऐश्वर्या घेऊन आली, ती मला खोटी पार्वती बनून घेऊन आली. ही बघा ही आहे ती पार्वती परषोत्तम रणदिवे यांची डायरी. त्याच्यामध्ये त्यांची वैयक्तिक सगळी माहिती आहे. त्याच्यावरून मी पार्वतीचं नाटक करत आले. माझ्या हातावरती कुठल्याही प्रकारचा तीळ नाही आहे, तो मी असाच काढला होता. त्यानंतर इथे आता ऐश्वर्याला तुमच्या सगळ्यांची प्रॉपर्टी हवी आणि तिला जानकी ऋषिकेचा संसार उद्ध्वस्त करायचा आहे, म्हणून तिने सुमित्रामध्ये आणि जानकीमध्ये फूट पाडली, कारण तिला जानकीला या घरातून बाहेर हकलून द्यायचं आहे. तेव्हा इथे लता म्हणते की मी इथे पैशांसाठी आले होते, पण इथे आल्यानंतर मला एक मौल्यवान गोष्ट सापडली आणि ती म्हणजे माझी मुलगी जानकी. तर इथे जानकी हीच माझी मुलगी आहे. मधुभाऊंच्या आश्रमामध्ये मी तिला सोडून मुंबईला गेले होते. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं, पण जेव्हा मी परत आले तोपर्यंत माझ्या मुलीचं लग्न झालं होतं आणि ती आश्रमामध्ये नव्हती, त्यामुळे मी परत गेले होते. पण आता इथे योगायोगाने माझ्या मुलीची आणि माझी आता पुन्हा भेट झालेली आहे.
तर मी खरी पार्वती नाही आहे, हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचं आहे. तिला तुमचं रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे, सगळी प्रॉपर्टी तिला तिच्या नावावरती करायची आहे, म्हणून ती मला या घरामध्ये घेऊन आली. तर अशा रीतीने सारंग जसं म्हणालेला असतो की लताबाई खूप चालाक आहेत, त्या नागिनीसारख्या आपल्याला डसू शकतात, तशा पद्धतीने इथे आता लताने आपल्या अपमानाचा बदला ऐश्वर्याकडून घेतलेला असतो. ऐश्वर्याचं सगळं कारस्थान लताने इथे रणदिवेंना सांगत आता रणदिवेंचे डोळे उघडलेले असतात. तेव्हा लता म्हणते की सुमित्राताई, अहो ऐश्वर्यासारख्या मुलीवरती तुम्ही विश्वास ठेवता आणि जी मुलगी जी जानकी तुमच्या घरासाठी झटते तिच्यावरती अविश्वास दाखवता. असे इथे खडे बोलसुद्धा आता लताने सुमित्राला ऐकवलेले असतात आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा कशा पद्धतीने इथे रणदिवेंना ती उद्ध्वस्त करणार असते, हा तिचा खरा चेहरा आता लता आणि जानकी दोघींनी मिळून संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या समोर आणून दिलेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सुमित्राने आता ऐश्वर्याला घरातून बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो, चांगलंच तिचं थोबाड फोडलेलं असतं आणि तिच्या या प्लॅनमध्ये सारंगने सुद्धा ऐश्वर्याची बरोबरीने साथ दिलेली असते. त्यामुळे आता ऐश्वर्या बरोबरच सारंगला सुद्धा घरातून बाहेर काढण्याचा निर्णय हा जानकीने आणि सुमित्राने दोघींनी मिळून घेतलेला असतो. अशा रीतीने इथे आता दोघांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देत घरातून बाहेर काढलेलं असतं.